सत्ता वापरणं आणि तीही न्यायाने हे कोणत्याही राजासाठी, कोणत्याही शासकांसाठी सगळ्यात मोठं आव्हान असतं, नाही का? आपल्या प्राचीन भारतीय महाकाव्यांमध्ये ना यावर खूप खोलवर विचार केलेला दिसतो. चला तर याच महाकाव्यांच्या आधारे सत्तेच्या या गुंतागुंतीच्या प्रश्नाचा जरा जवळून शोध घेऊया. सत्तेचं खरं स्वरूप काय आहे? अहो, हा प्रश्न काही आजचा नाहीये. हजारो वर्षांपासून प्रत्येक राजाला, प्रत्येक सत्ताधीशाला तो पडलाय. आणि गंमत म्हणजे ह्याचं उत्तर फक्त सैन्याच्या ताकदीत नाहीये, ते दडलंय एका खोल तत्वज्ञानात. आणि हेच तत्वज्ञान आपल्याला आपल्या महाकाव्यांमध्ये सापडतं. आणि या तत्वज्ञानाचा पाया आपल्याला सापडतो तो महाभारताच्या शांती पर्वात. बघा, प्राचीन भारतासाठी सत्ता म्हणजे केवळ ताकद दाखवणं नव्हतं, नाही, ते होतं एक पवित्र, एक वैश्विक कर्तव्य, एक अशी संकल्पना जिला राजधर्म असं म्हटलं गेलं. तर मग चला आपल्या या चर्चेच्या पहिल्या टप्प्याकडे वळूया. धर्मग्रंथांनुसार एका आदर्श राजाची कर्तव्य नेमकी काय असतात ते आधी समजून घेऊया. तर हा राजधर्म म्हणजे नक्की काय आहे? सोप्या भाषेत सांगायचं तर हे आहे राजाच्या कर्तव्यांचं शास्त्र. म्हणजे यात फक्त राज्य कसं चालवायचं एवढंच नाहीये, तर त्याची नैतिक आणि वैश्विक जबाबदारी काय आहे हे सुद्धा सांगितलं आहे. फार खोल विचार आहे हा. रामायणातलं हे वचन ऐका. यात राजधर्माचं सगळं सार सामावलेलं आहे. राजा फक्त राजधानीतल्या लोकांचाच नाही, तर जंगलात राहणाऱ्या अगदी सामान्य माणसाचाही रक्षक आहे, त्याचा आधार आहे. याचा अर्थ काय होतो? की न्याय आणि संरक्षण हे सगळ्यांसाठी समान हवं, मग त्यांचं स्थान किंवा स्तर काहीही असो. विचार करा, केवढा मोठा नैतिक आदर्श आहे हा. ठीक आहे, आदर्श तर खूप मोठा आहे, पण तो प्रत्यक्षात आणायचा कसा? हे पवित्र कर्तव्य पूर्ण करण्यासाठी राजाच्या हातात असं कोणतं साधन दिलं आहे? ते साधन आहे दंड. आता दंड म्हटलं की आपल्याला फक्त शिक्षा आठवते, पण तसं नाहीये. याचा अर्थ खूप व्यापक आहे. ही एक अशी शक्ती आहे जी समाजाला एकत्र बांधून ठेवते, सुव्यवस्था टिकवते आणि अधर्माला रोखते. हे खरं तर न्यायाचं प्रतीक आहे. आणि महाभारतातलं हे वचनतळ दंडाचं महत्त्व अगदी स्पष्ट करतं. काय म्हटलंय बघा, जर शासनाचं हे शास्त्रच नसेल तर वेदही टिकणार नाहीत. म्हणजे विचार करा, दंड हे फक्त एक राजकीय साधन नाहीये, तर तो एक असा आधारस्तंभ आहे ज्यावर अख्खा धर्म आणि समाज उभा आहे. तो नसेल तर फक्त अनागोंदी माजेल. मग या दंडाचा उद्देश काय? तो तिहेरी आहे. पहिलं म्हणजे चांगल्या लोकांचं रक्षण करणं, दुसरं वाईट लोकांना, दुष्टांना आवर घालणं, आणि तिसरं जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे समाजात एक संतुलन टिकवून ठेवणं. म्हणूनच हे एक असं साधन आहे ज्याचा वापर खूप काळजीपूर्वक आणि न्यायानेच करायला हवा. हे सगळं ऐकायला किती छान वाटतं, नाही का? आदर्श, तत्वज्ञान. पण जेव्हा हे सगळं मानवी संघर्षाच्या कठोर वास्तवाला भिडतं तेव्हा काय होतं? राजधर्माचं एक मुख्य तत्व आठवा. राजाने कोणत्याही परिस्थितीत निर्दोषांचं रक्षण केलंच पाहिजे, हे त्याचं सर्वोच्च कर्तव्य आहे. पण आपली महाकाव्य आपल्याला हेच सांगतात की हे कर्तव्य पाळणं वाटतं तितकं सोपं नाही, किंबहुना ते प्रचंड कठीण आहे. रामायणातला हा प्रसंग आठवून बघा. शूर्पणखा एक दुष्ट राक्षसी. तिला शिक्षा देणं हे रामाचं कर्तव्यच होतं. तो दंड होता. पण झालं काय? याच दंड देण्याच्या कृतीमुळे सूड म्हणून रावणाने सीतेचं अपहरण केलं. आणि इथेच खरी द्विधा मनस्थिती सुरू होते. एका कर्तव्याचं पालन करता करता राजा आपल्या सगळ्यात मोठ्या कर्तव्यात म्हणजे आपल्याच पत्नीच्या रक्षणात अपयशी ठरला. ही तुलना बघा, किती विरोधाभास आहे यात. आदर्श काय होता? आपल्या लोकांचं रक्षण करा. आणि वास्तव काय? राजाच्या स्वतःच्या पत्नीचं अपहरण झालं. आदर्श होता दुष्टांना आवरा, पण वास्तवात त्या एका कृतीने मोठं युद्धच सुरू झालं. आदर्श होता धर्माचं पालन करा, पण इथे तर धर्मच एक भयंकर द्विधा मनस्थिती बनून समोर उभा राहिला. यातून कळतं की राजधर्माचा मार्ग किती काटेरी आहे. आणि जेव्हा हा संघर्ष युद्धापर्यंत पोचतो तेव्हा त्याची किंमत काय मोजावी लागते? विशेषतः जो जिंकतो त्याला काय मिळतं? महाभारताचं महायुद्ध संपलं, पण विजयानंतर शांती नाही मिळाली. उलटं दुःखाचा एक अथांग सागर समोर उभा राहिला. हे जे हस्तलिखिताचं पान आहे ना, ते जणू त्या विजयानंतरच्या प्रचंड वेदनेचं आणि गोंधळाचंच प्रतीक आहे. आणि या सगळ्या दुःखाच्या केंद्रस्थानी कोण आहे? तर तो विजेता, राजा युधिष्ठिर. तो सिंहासनावर बसलाय खरा, पण तो आनंदी नाहीये. तो आतून पूर्णपणे तुटून गेलाय. त्याला एकच प्रश्न पोखरतोय की आपल्याच भावांना, आपल्याच लोकांना मारून मिळवलेल्या या राज्याचा नेमका काय उपयोग?
आणि युधिष्ठिराच्या त्या दुःखाची खोली समजून घ्यायची असेल तर हा आकडा बघा, 1.8 अब्ज. असं म्हणतात की कुरुक्षेत्र युद्धात अंदाजे इतके योद्धे मारले गेले. हा फक्त एक आकडा नाहीये, हा त्या महाविनाशाचा आणि युधिष्ठिराच्या मनातील त्या भयंकर निराशेचा पुरावा आहे. मग अशा वेळी काय, जेव्हा तुमची स्वतःची ताकद, तुमची न्यायाची व्यवस्था सगळंच अपुरं पडतं, तेव्हा एक राजा, एक शासक कोणाकडे आशेवे पाहतो? जेव्हा मानवी व्यवस्थाच अपयशी ठरते तेव्हा मागे काय उरतं? काहीच नाही का? नाही. इथेच राजाचा संघर्ष या जगाच्या पलीकडे जातो. तो दैवी शक्तींना आवाहन करू लागतो. आणि हा मार्ग त्याला सापडतो वेदांमध्ये, विशेषतः अथर्ववेदात. वेद हे फक्त पूजापाठ करण्याचे ग्रंथ नाहीत, ते शक्तीचे प्राचीन स्रोत आहेत. जेव्हा राजाचे सगळे मानवी प्रयत्न संपतात तेव्हा त्याचा शेवटचा आधार असतो थेट देवांना मदतीसाठी साकडं घालणं. अथर्ववेदातलं हे स्तोत्र बघा. राजा थेट सूर्यदेवाला काय म्हणतोय? हे सूर्यदेवा, तुमच्या प्रखर शक्तीने त्यांचा नाश करा जे आमचा द्वेष करतात आणि ज्यांचा आम्ही द्वेष करतो. ही फक्त एक प्रार्थना नाहीये, हे याचं प्रतीक आहे की राजाचा न्यायासाठीचा लढा आता त्याचा एकट्याचा राहिलेला नाहीये, तो आता एका वैश्विक व्यवस्थेचा भाग बनलाय. जेव्हा इथला म्हणजे मानवीय न्याय अपुरा पडतो तेव्हा दैवी न्यायाची मागणी केली जाते. आणि शेवटी आपल्यासमोर हाच एक मोठा प्रश्न उरतो, एका शासकाचं अंतिम कर्तव्य काय आहे? त्याने बनवलेल्या मानवी कायद्यांचं रक्षण करणं की त्याहून मोठ्या दैवी इच्छेचं एक साधन बनून राहणं? सत्ता आणि न्यायाच्या या संघर्षावर विचार करायला लावणारा हा प्रश्न आजही तितकाच महत्त्वाचा आहे, नाही का?